नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कीर्ती. आतापर्यंत आपण आपल्या चॅनेलवर बाउंड्री डिस्प्यूट म्हणजे जमीन वाद आणि एन्क्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. परंतु आता आपण एका अतिशय गंभीर आणि सध्या आपल्या आजूबाजूला वारंवार घडणाऱ्या एका मोठ्या समस्येकडे वळणार आहोत. मित्रांनो, घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण काही वेळा बिल्डर्सच्या चुकीमुळे किंवा बेकायदेशीर कृत्यांमुळे अनेकांची आयुष्यभराची कमाई आणि स्वप्न धोक्यात येतात. आपण एक नवीन मालिका सुरू करत आहोत. या मालिकेत आपण बिल्डरकडून होणाऱ्या विविध फसवणुकीचे प्रकार, त्याचबरोबर फ्लॅट खरेदी करताना घ्यायची काळजी, ग्राहकांचे कायदेशीर हक्क, रेरा अंतर्गत मिळणारे संरक्षण आणि न्याय मिळवण्यासाठीची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अतिशय सोप्या मराठी भाषेत आणि कमी वेळात समजून घेणार आहोत. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या BFF बिल्डर फ्रॉड फाईल्स या नवीन मालिकेमध्ये. आज आपल्या या मालिकेचा आहे भाग पहिला. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की फ्लॅट विकून देखील पोझेशन जर बिल्डरने दिले नाही तर आपण काय करायचे. आपल्यासाठी म्हणजे खरेदीदारांसाठी कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत आणि आपला हक्क आपण कसा मिळवायचा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला मुद्दा आहे समस्या कशी सुरू होते. एखादा बिल्डर प्रोजेक्ट सुरू करतो, ब्राउचरमध्ये आकर्षक फोटो दाखवतो आणि ग्राहकांकडून बुकिंग अमाऊंट देखील घेतो. त्यानंतर अग्रीमेंट टू सेल म्हणजेच मालमत्ता विक्रीचा करार देखील केला जातो आणि फ्लॅट खरेदीदार बँकेकडून होम लोन देखील घेतो. म्हणजेच ग्राहक एका वेळी EMI सुद्धा भरत असतो आणि रेंट सुद्धा देत असतो. पण प्रत्यक्षात काय घडतं? प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होत नाही. कधी कधी बांधकाम म्हणजेच कन्स्ट्रक्शन अर्धवट थांबते. कधी बिल्डर आर्थिक अडचणीत येतो किंवा प्रोजेक्ट सोडूनच देतो. परंतु या सर्वांमध्ये मात्र खरेदीदार विनाकारण पूर्णपणे अडकून बसतो. तो EMI पण भरत राहतो आणि त्याला घराचा ताबा देखील काही मिळत नाही. अशा वेळी आपल्या या खरेदीदाराची जी फसवणूक होते त्या विरुद्ध कायदा काय सांगतो, कोणते कायदे उपलब्ध आहेत ते आपण बघूया. सर्वात प्रथम लागू होणारा कायदा आहे तो म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016, यालाच आपण रेरा ऍक्ट म्हणतो. रेरा ऍक्ट हा खास करून रिअल इस्टेट सेक्टरसाठी बनवलेला कायदा आहे. या कायद्याअंतर्गत बिल्डरला प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर पोझेशनची तारीख नेमकी आणि स्पष्ट सांगणे देखील अत्यावश्यक आहे. जर डिले होणार असेल तर जर तो होत असेल तर बायरला कंपेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई आणि इंटरेस्ट देखील मिळू शकतो. बिल्डरवर पेनॉल्टी लावली जाऊ शकते. या कायद्याच्या सेक्शन 18 अंतर्गत जर बिल्डरने वेळेत ताबा दिला नाही तर बायर म्हणजेच खरेदीदाराला रिफंड आणि इंटरेस्ट मागण्याचा या कायद्याअंतर्गत अधिकार आहे. दुसरा कायदा आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019. फ्लॅट खरेदी करणारा व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने कन्झ्युमर म्हणजेच ग्राहक मानला जातो. म्हणूनच बिल्डर कडून जर सेवा देण्यात कमतरता झाली असेल तर कन्झ्युमर कोर्ट म्हणजेच ग्राहक न्यायालयामध्ये आपण केस दाखल करू शकतो. त्याचबरोबर अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणजेच अनुचित व्यापार पद्धती अंतर्गत ही तक्रार आपल्याला दाखल करता येते. आता या कायद्यांतर्गत या मागण्या आपण मागू शकतो. पूर्ण रिफंड मागू शकतो, व्याजासह परतावा मागू शकतो, मानसिक त्रासाची भरपाई देखील मागू शकतो. तर 3 आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. फ्लॅट अग्रीमेंट हा एक लीगल कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कायदेशीर करार असतो. जर बिल्डरने प्रॉमिसेस करून देखील ताबा दिला नाही तर तो कॉन्ट्रॅक्ट ब्रीच म्हणजेच कराराचे उल्लंघन मानले जाते आणि या कायद्याच्या सेक्शन 17 अनुसार नुकसान भरपाई खरेदीदाराला मागता येते. नंबर 4 आहे भारतीय न्याय संहिता BNS 2023. जर बिल्डरने सुरुवातीपासूनच फसवणुकीच्या हेतूने पैसे घेतले असतील, खोटी आश्वासने दिली असतील किंवा जाणून बुजून ग्राहकाची दिशाभूल केली असेल तर केवळ दिवाणी नाही तर फौजदारी कारवाई देखील या कायद्यांतर्गत आपल्याला करता येऊ शकते. आता परिस्थितीनुसार या BNS ची वेगवेगळी कलमे लागू शकतात. कोणती लागू शकतात? कलम 318 फसवणुकीसाठी लागू शकते. कलम 316 विश्वासघाताने मालमत्ता किंवा पैशांचा अपहार करण्यासाठी लागू शकते. कलम 351 धमकी देत असेल तर अशा प्रकरणांमध्ये पुराव्यांच्या आधारे संबंधित पोलीस ठाण्यात FIR देखील दाखल करता येते. मात्र प्रत्येक प्रकरणातील तथ्ये ही वेगवेगळी असतात बरं का. त्यामुळे कोणते कलम लागू होईल हे त्या प्रकरणातील परिस्थिती, गुन्हा आणि उपलब्ध पुराव्यानुसारच अवलंबून असते. व्हिडिओच्या पुढे आपण आता स्टेप बाय स्टेप लीगल ऍक्शन कोणती आपण घेऊ शकतो म्हणजेच कायद्याने आपल्याला कोणत्या स्टेप्स घेणं गरजेचे आहे हे बघूया. स्टेप 1 आहे डॉक्युमेंट कलेक्शन. मित्रांनो, आपण सर्वप्रथम सर्व कागदपत्रांची जुळवणी करणे आणि आपल्याकडे ते जतन करून ठेवणे आवश्यक आहे. कोणती कागदपत्र? तर अग्रीमेंट टू सेल, पेमेंट रिसीट, बँक लोन डॉक्युमेंट्स, पोझेशन लेटर, ईमेल किंवा व्हॉट्सअप कम्युनिकेशन.
ही सर्व डॉक्युमेंट्स ही आपल्या केसचा बॅकबोन आहेत हे लक्षात ठेवा आणि याच आधारावर आपण केस जिंकू शकतो. स्टेप 2 आहे लीगल नोटीस पाठवणे. सर्वात आधी बिल्डरला एक लीगल नोटीस पाठवणे आवश्यक आहे. या नोटीसमध्ये आपण ही स्पष्ट मागणी करायची असते की आम्हाला पोझेशन तुम्ही कधी देणार आहात ते नेमकं सांगावं. जर विलंब होत असेल तर त्याचं नेमकं कारण काय आहे आणि फुल रिफंड विथ इंटरेस्ट आम्हाला देण्यात यावा. स्टेप 3 आहे रेरा अथॉरिटीमध्ये कंप्लेंट. जर प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड असेल तर तुम्ही रेरा अथॉरिटीकडे कंप्लेंट करू शकता. रेरा अथॉरिटी ही बिल्डरला समन्स बजावते, पेनल्टी लावू शकते, त्याचबरोबर रिफंड आणि इंटरेस्टचा आदेश देखील करू शकते. स्टेप 4 आहे कन्झ्युमर कोर्ट केस. कन्झ्युमर कोर्ट म्हणजे ग्राहक न्यायालयामध्ये देखील आपण ही तक्रार दाखल करू शकतो. यामध्ये आपण या मागण्या नक्की मागू शकतो. फ्लॅटचा फुल रिफंड आपल्याला देण्यात यावा, डिलेचा कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई देण्यात यावी आणि मानसिक त्रासाची भरपाई देखील आम्हाला देण्यात यावी. स्टेप 5 आहे क्रिमिनल FIR. जर फसवणूक इंटेन्शनल असेल तर पोलिसात FIR दाखल करता येते. विशेषतः जर प्रोजेक्ट सुरूच केला नसेल किंवा बिल्डर पैसे घेऊन गायबच झालेला असेल किंवा फॉल्स प्रॉमिसेस दिले असतील तर. स्टेप 6 आहे बँक अप्रोच. जर होम लोन घेतला असेल तर बँकेला सिच्युएशन कळवणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण काही केसेसमध्ये बँक EMI रिस्ट्रक्चर करू शकते, बिल्डरवर प्रेशर टाकू शकते आणि लीगल रिकव्हरीची प्रोसेस देखील सुरू करू शकते. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे या सर्व कायद्यांनुसार खरेदीदाराचे हक्क आणि अधिकार कोणते आहेत. नंबर 1, खरेदीदाराला वेळेत पोझेशन मिळण्याचा अधिकार आहे. नंबर 2, खरेदीदाराला जर बिल्डर कडून डिले झाला असेल तर इंटरेस्ट आणि कम्पेन्सेशन मागण्याचा अधिकार आहे. नंबर 3, आपण जर रेरा आणि कन्झ्युमर कोर्ट किंवा क्रिमिनल लॉ या तिन्हीचा देखील वापर करू शकतो. नंबर 4, बिल्डर कडून ट्रान्सपरंट इन्फॉर्मेशन मिळवणे हा प्रत्येक खरेदीदाराचा या सर्व कायद्यानुसार हक्क आणि अधिकार आहे. तर मित्रांनो, आज सविस्तरपणे आपण समजून घेतले की बिल्डरने जर ताबा दिला नाही तर कायदा आपल्याला कोणकोणते मार्ग उपलब्ध करून देतो आणि आपण कोणत्या स्टेप्स कायदेशीर प्रोसिजर फॉलो करून या विरुद्ध आवाज उठवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आपल्या ॲडव्होकेट कीर्ती या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. या आपल्या BFF बिल्डर फ्रॉड फाईल्स या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.